नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, कांस्य हे कोणत्या मिश्र धातूचे बनवले आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. 2 धातूंचे एक ग्रुप आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे तांबे आणि जस्त, म्हणजेच कॉपर आणि झिंक. सेकंड ऑप्शन आहे तो कथिल आणि जस्त, म्हणजेच टीन आणि झिंक. थर्ड ऑप्शन आहे तर तांबे आणि कथिल, म्हणजेच कॉपर आणि टीन. फोर्थ ऑप्शन येतं लोखंड आणि झिंक, म्हणजेच आयर्न आणि झिंक. तर करेक्ट ऑप्शन आहे तांबे आणि कथिल. तर कांस्य हे मिश्र धातू आहे आणि ते तांबे आणि कथिल पासून बनतं. तर यात 88% तांबे म्हणजेच कॉपर असतं आणि 12% कथिल म्हणजेच टीन असतं. चला तर आणि हे कांस्य धातू म्हणजेच ब्रॉन्झ असतं, जे घंटी जे बनवतात त्यासाठी यूज केलं जातं. चला तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न आहे, 1 रुपयाच्या नोटा किंवा नाणी डॅश डॅश जारी करतं, म्हणजे कोण जारी करतं? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. SBI, अर्थ मंत्रालय, RBI आणि वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलाही ऑप्शन नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे नाणी आणि नोटांच्या छपाईसाठी 2 वेगवेगळे कायदे आहेत. तर पहिला कायदा आहे जो 1934चा RBIचा कायदा आहे आणि दुसरा कायदा आहे तो 1909चा कायदा आहे. त्या दुसऱ्या कायद्यामध्ये असं म्हणलेलं आहे की भारत सरकार, आपली जी भारत सरकार आहे ती फक्त नाणी आणि 1 रुपयाची नोट जारी करू शकते. तर याचं करेक्ट उत्तर येईल अर्थ मंत्रालय, म्हणजेच आपली भारत सरकार ती 1 रुपयाच्या नोटा किंवा नाणी जारी करू शकते किंवा छपाई करू शकते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील कोणत्या राज्यात चहाचे सर्वाधिक उत्पादन होते? आपल्याकडे 4 राज्यांचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर पहिला आहे पश्चिम बंगाल, दुसरा केरळ, तिसरा तामिळनाडू, चौथा आसाम. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त चहाचं कंझ्युम भारतामध्ये केलं जातं आणि भारत हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. तर भारत हा सगळ्यात मोठा चहाचा उत्पादक आहे. तर भारतामधील कुठलं राज्य आहे जे जास्त चहा बनवतं किंवा जास्त चहाचं उत्पादक करतं? तर करेक्ट उत्तर येईल आसाम. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की भारत हा जगातील सर्वात जास्त उत्पादक देश आहे आणि जेवढे भारत चहा बनवतो त्यापैकी 70% चहा भारतातच वापरला जातो. आसाममध्ये जवळपास 800 चहाचे मळे आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? तर आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांचे 4 ऑप्शन आहेत. त्यात फर्स्ट येतं जम्मू काश्मीर, सेकंड येतं तेलंगणा, थर्ड येतं आंध्र प्रदेश
आणि फोर्थ येतं सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आधी हे एकत्र राज्य होते आणि सध्या त्यांचं डिवाइड झाले आहेत आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे वेगवेगळ्या राज्यामध्ये विभागले गेले आहेत. तर तेलंगणा हे भारताचे 39वे नवीन राज्य म्हणून ओळखले जाते आणि त्याचे भौगोलिक क्षेत्र हे 1,22,077 चौरस किलोमीटर आहे. तर करेक्ट उत्तर येतं तेलंगणा, म्हणजेच भारतातील सर्वात तरुण राज्य तेलंगणा म्हणून ओळखलं जातं. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतात किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर आपल्याकडे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. ए ऑप्शन 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, बी ऑप्शन 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, सी ऑप्शन 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, डी ऑप्शन 29 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे, तुम्हाला जसं की माहिती आहे, भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर जम्मू काश्मीर आणि लडाख अलीकडेच भारताच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे हा आकडा 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा झाला आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. कृष्णा नदीचा उगम कुठून होतो? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या ऑप्शनचे ठिकाण आहेत. तर फर्स्ट येतं नाशिक, सेकंड येतं महाबळेश्वर, थर्ड येतं अमरकंटक आणि फोर्थ येतं भीमाशंकर. तर करेक्ट उत्तर आहे महाबळेश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीची लांबी ही 1,400 किलोमीटर आहे आणि या नदीची उपनदी कुडाळी ही आहे. ही नदी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरात वाहून मिळते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? आपल्याला ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या शिखरांची नावे दिलेली आहेत. फर्स्ट येतं हिमालय, सेकंड येतं धूपगडचे शिखर, थर्ड येतं कांचनजंगा आणि फोर्थ येतं माउंट एव्हरेस्ट. तर करेक्ट उत्तर आहे कांचनजंगा, म्हणजेच भारतातील सर्वोच्च शिखर हे कांचनजंगा हे आहे आणि हे भारताच्या सिक्कीम राज्यात येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या शिखराची उंची 8,586 मीटर इतकी आहे. जे फोर्थ ऑप्शन आहे आपल्याला माउंट एव्हरेस्ट, हे जगातील सगळ्यात उंच शिखर आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये भारतातील विचारलंय, सो आन्सर येतं कांचनजंगा. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ऑलिम्पिक विजेता बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जसं की तुम्हाला माहितीये, बजरंग पुनिया हे कुस्तीपटू होते. तर आपल्याकडे वेगवेगळ्या खेळांचे ऑप्शन्स आहेत. तिथे कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी आणि फुटबॉल. तर इथेच आन्सर डिक्लेअर होतं की कुस्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, 2020 मधच्या ऑलिम्पिक मध्ये बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते आणि यांनी जागतिक कुस्ती चॅम्पियन मध्ये 4 पदके जिंकणारा हा पहिला कुस्तीपटू आहे. चला तर त्या नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारताचा अर्थसंकल्प कधी सादर होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आधी अर्थसंकल्प म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर अर्थसंकल्प म्हणजे देशाचा वर्षभराचा जमा खर्च होय. याला बजेट देखील म्हणू शकतो आपण. तर भारताचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 शहरांचे ऑप्शन दिलेले आहेत. इंदौर, मुंबई, सुरत आणि दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, इंदौर हे सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते आणि इंदौरला सलग 6व्या देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळालेला आहे. इंदौर नंतर सर्वात स्वच्छ शहर हे सुरत म्हणून ओळखले जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? तर आपल्याकडे वेगवेगळ्या पदांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट म्हणजे राज्यपाल, सेकंड म्हणजे मुख्यमंत्री, थर्ड म्हणजे राज्य मंत्रिमंडळ आणि फोर्थ म्हणजे राज्य विधान परिषद.
तर करेक्ट ऑप्शन येतं राज्यपाल. तर राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात. तर राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती 5 वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि त्याला राज्यस्तरावर राष्ट्रपतींसारखे अधिकार आणि कार्य देखील असतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलूया. भारतातील आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आपल्याला ऑप्शन मध्ये 4 व्यक्तींची नावं आहेत. त्यामधला कुणाला आयर्न मॅन म्हणून ओळखले जाते हे पाहायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट ऑप्शन आहे गोविंद वल्लभ पंत, सेकंड ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, थर्ड ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस आणि फोर्थ ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर करेक्ट ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन असं ओळखलं जातं आणि त्यांनी आपला भारत एकत्र केला आहे. त्यांनी भारतातील अनेक छोट्या छोट्या राज्यांचा समावेश केला आहे आणि ते भारताचे पहिले उपपंतप्रधान देखील होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या नद्यांचे ऑप्शन आहेत. ब्रह्मपुत्र, नील, ॲमेझॉन, नाईल. तर करेक्ट आन्सर आहे नील. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात लांब नदी ही नील आहे आणि या नदीची लांबी 6,670 किलोमीटर इतकी आहे. या नदीमध्ये आफ्रिकेतील आणि पृथ्वीवरील सर्वात लांब जलमार्ग आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. रेशीम किड्यांची लागवड करून त्यांच्यापासून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर हे बघा, आता इथं आपण ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक पाहूया. तर आपल्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे रेशीम शेती, सेकंड फलोत्पादन शेती, थर्ड आहे शेती आणि फोर्थ आहे पोमिकल्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, रेशीम किड्यांची लागवड. आता फर्स्ट जो ऑप्शन आहे रेशीम शेती, यामध्ये काय केलं जातं? तर यामध्ये रेशीम किड्याची लागवड केली जाते आणि त्यापासून रेशीम काढलं जातं. बी ऑप्शन आहे फलोत्पादन. यामध्ये फळे, भाज्या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांची शेती केली जाते. आता सी ऑप्शन आहे शेती. यामध्ये वेगवेगळे शेतीचे वेगवेगळे पिके घेतली जातात. आणि डी म्हणजे फळांची लागवड केली जाते, म्हणजेच पोमिकल्चर. तर इथं क्लिअरली दिसतंय की बी, सी आणि डी म्हणजेच फलोत्पादन शेती आणि पोमिकल्चर हे एलिमेंट होतात आणि ए ऑप्शन होतं जो म्हणजे रेशीम शेती, जो करेक्ट ऑप्शन आहे. तर रेशीम किड्यांची लागवड करून त्यांच्यापासून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला रेशीम शेती असं म्हटलं जातं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि लास्ट क्वेश्चन पाहूया या व्हिडिओचा. जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या पुतळ्यांची नावं आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ इंटेग्रिटी आणि स्टॅच्यू ऑफ करेज. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. जसं की तुम्हाला माहिती आहे, याचं काम ऑक्टोबर 2018 मध्ये पूर्ण झालं होतं आणि हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या पुतळ्याची उंची जवळपास 182 मीटर आहे आणि हा पुतळा भारतातील राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते वल्लभभाई पटेल यांचा आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक्झामसाठी बरीच हेल्प होईल आणि यात जरी तुम्हाला काही शंका किंवा एनी डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स थ्रू विचारू शकता. थँक्यू.